ओबीसी नेते लक्ष्मण हाके सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. खरं तर आज एक सकाळपासूनच तुमची एक ऑडिओ क्लिप जी आहे ती प्रचंड व्हायरल होती. याच्यामध्ये एक व्यक्ती तुम्हाला पैशाची ऑफर करतोय. काय सांगाल या संदर्भात? तो माणूस पैशाची ऑफर करत होता. आणि बघा, मी ओबीसी लढ्यासाठी रात्रंदिवस फिरतोय. मला 5,000 रुपयेपासून 1,000 रुपयेपासून काही लोक मदत करतात. आणि तो पहिल्यांदा जय मल्हार बोलला आणि मी अकलूजचा आहे. म्हणजे असं त्याची इच्छा अशी होती की मला तुम्हाला मदत करायची, तुमचा गुगल पे फोनपे पाठवा. मी म्हटलं बाबा माझ्याकडे तसं काही नाही, तू मला भेटल्यावर दे. तर तो परत म्हणाला की दुसरा कोणाचा असेल तर द्या. मग मी त्या ड्रायव्हरकडे फोन दिला आणि त्यांनी ते रेकॉर्ड केलं आणि व्हायरल केलं. ह्यात जर काय माझा गुन्हा असेल तर मला अटक करा, मला जेलमध्ये टाका. मी काही गुन्हा केला असेल, त्यानं काही पैसे दिले असतील किंवा मी काही लाचखोरी केली असेल, मला जेलमध्ये टाकावं. मी ओबीसीचं आंदोलन लढतोय, ओबीसीचं रात्रंदिवस मी प्रवास करतोय. एवढे मोठमोठे मेळावे रॅलीज यांना मी रोज माझा जवळजवळ 700-800 किलोमीटरचा प्रवास आहे. हे बघा, मला बदनाम करणे याच्या व्यतिरिक्त या क्लिपमध्ये दुसरं काही नाही. खरं तर त्या संभाषणामध्ये तुम्ही असं म्हणतायत की म्हणजे OTP तो मागतोय, तो म्हणतोय माझ्या मोबाईलवरती नको, तुम्ही त्या ड्रायव्हरचा जो संबंधित आहे तुमचा व्यक्ती त्याच्यावर पण आहे. आणि ज्या नंबरवर तो बोलला त्याचा जो दिलाय नंबर, त्या नंबरचं पण सगळं ट्रान्झॅक्शन काढून बघा. त्याच्यावरती जर काय असेल इरेग्युलर तर टाका ना आम्हाला जेलमध्ये. आम्ही ओबीसीची लढाई लढतोय बाबांनो, आम्हाला टाका जेलमध्ये. तो नंबर पण त्यानं सांगितला आहे ना, त्या मुलानं पण सांगितलं आहे. मग त्याच्यावर काही इरेग्युलर गोष्टी झाल्या असतील तर इथं इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आहे, ED आहे, आम्हाला टाका बाबांनो जेलमध्ये. खरं तर आज मनोज जरांगे पाटील हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात अंतरवली सराटीमध्ये मराठा समन्वय जे मुख्य आहेत त्यांची आज एक बैठक बोलवली. हे बघा, ते बैठक नेहमीच बोलवतात. हे रामायणामधल्या मारुतीची शेपटी आहे, ती कधीही संपणार नाही. कारण ह्यांना आरक्षणाचं तत्त्वच माहिती नाही. त्यामुळे रोज नव्याने एक मागणी करायची आणि त्यांचा एक वेगळा अजेंडा आहे. त्यांचं ह्या आरक्षणाच्या मागणी मागून जात वर्चस्वाची भावना आणि राजकारण ह्याच गोष्टी आहेत. ह्याच्या पलीकडे त्यांचं काहीही नाही यामध्ये. आज एक दीपक केदार त्यांनी तुमच्या संदर्भात एक वक्तव्य केलं की लक्ष्मण हाके यांनी SC आरक्षणाकडे कानाडोळा करून बघू नये, अन्यथा त्यांचे डोळे काढून त्यांच्या हातात देण्यात येतील. कोण दीपक केदार? दलित पॅंथरचे अध्यक्ष दीपक केदार. मी नाही कधी ऐकलं नाव त्यांचं, कारण लोक बोलतच राहतात आणि टीका करत राहतात. मी काय बोललो? फक्त मी प्रश्न उपस्थित केला, मी मागणी नाही केलेली. प्रश्न असा उपस्थित केला की आमचा धोबी आणि नाभिक बांधव महाराष्ट्राच्या बाहेरच्या जवळजवळ 6 ते 7 स्टेटमध्ये SCमध्ये आहे. पारधी, कडक लक्ष्मीवाला, बेरड बेडर रामोशी किंवा घंटीचोर, उचल्या, ह्या ज्या विमुक्त जाती आहेत, ह्या विमुक्त जाती सर्रास SC अथवा STमध्ये आहेत महाराष्ट्राच्या बाहेर. बरं, महाराष्ट्राच्या बाहेरच नाही, अगदी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यापासून खाली म्हणजे मुंबई प्रांतामध्ये हे VJNTमध्ये येतात आणि अहिल्यानगर जिल्ह्यापासून पलीकडं म्हणजे तत्कालीन मध्य प्रांतामध्ये त्या SC अथवा STमध्ये येतात. मी फक्त प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळं माझा प्रश्न त्यांनी नीट ऐकावा. कोणी XYZ व्यक्ती असेल त्यांनी तो प्रश्न फक्त व्यवस्थित, मी मागणी नाही केलेली, मी मोर्चा नाही काढलेला. मी फक्त एवढंच बोललो आहे की या जाती, अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा आपण महान नाही आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाराष्ट्रातल्या, या भारत देशामधल्या हजारो जातींच्या हिताचं काम केलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका जातीपुरतं कधी असं मर्यादित अर्थानं बघितलं नाही. म्हणून तर या देशाचे संविधान लिहिणारे ते आमचे बाप आहेत. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपेक्षा तर कुणाचं नॉलेज जास्त नाही ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो जातींना, एक जात अशी नाही की त्याच्याबाबत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं नाही, कायदा तयार केला नाही. त्यामुळे कोण टीका करते ते टीका करणारे करत राहतील. मी फक्त एवढंच म्हणालो की महाराष्ट्रामध्ये मग हे जे काही वेगवेगळा दुजाभाव आहे, मी फक्त संविधानातलं सांगितलं आहे, मी वेगळं काही सांगितलं आहे. काही मंत्री मराठा कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी प्रशासनावरती दबाव आणतायत, असा जो वक्तव्य आहे ते विजय वडेट्टीवार यांनी केलं आहे. हे बघा, मराठवाड्यामध्ये तहसीलदारांना प्रशासनानं टार्गेट दिलं आहे की तुम्ही एवढे सर्टिफिकेट वाटले पाहिजेत म्हणून. महाराष्ट्र शासन किंवा शासन जात प्रमाणपत्र वाटण्यासाठी अशा पद्धतीचा आदेश किंवा अशा पद्धतीची दादागिरी करू शकत नाही. म्हणजे नक्की चाललं आहे काय? महाराष्ट्र शासन हे फक्त 10% मराठा समाजासाठी आहे का? हा आमचा सवाल आहे. अरे बाकीच्या लोकांनी जायचं कुठं? दाद मागायची कुठं? एखाद्या VJNTमधल्या एकदम रेअर जातीला
की जी आजही पालामध्ये राहते, त्यांचं एखादं सर्टिफिकेट मिळावं म्हणून ह्या मंत्र्यांनी किंवा ह्या सरकारनं कधी असा प्रशासनावर दबाव टाकलेला तुम्ही ऐकला आहे का? मी तशा संबंधित संस्थेशी काम केलं आहे म्हणून मी तुम्हाला हात जोडून सांगतो की या महाराष्ट्रामध्ये एखाद्या महादेव कोळीला किंवा एखाद्या विमुक्त जातीमधल्या एखाद्या नाथपंथी डवरी गोसावीला किंवा एखाद्या मसनजोगी किंवा पारध्याला किंवा गावगाड्यातल्या एखाद्या कुडमड्या जोशीला जर दाखला काढायचा म्हटलं तर त्याला दाखला मिळत नाही. एका माणसानं महादेव कोळी समाजाची आत्ताची घटना आहे, आत्महत्या केल्या त्याला दाखला मिळाला नाही म्हणून. आणि महाराष्ट्र शासन मात्र मराठा समाजाला वेगळा न्याय आणि ह्या छोट्या छोट्या ज्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये उभे आहेत, सामाजिक न्याय त्यांच्यापासून कोसोमैल दूर आहे, त्यांच्याबाबत मात्र दुजाभाव करतं आहे, त्यांच्याकडं ढुंकूनही बघायला तयार नाही. हे दुर्दैव आहे महाराष्ट्रामध्ये. आमदार रोहित पवार यांनी एक वक्तव्य केलं आहे की जे काही लोक आहेत जे समाजासाठी आम्ही लढतोय असं म्हणतात, मात्र त्यांना मंत्रीपद असेल किंवा आमदारपद हे जे आहे ते सोडवत नाही. त्याच्यामध्ये खरं तर त्यांनी धनंजय मुंडे असतील किंवा पडळकर असतील किंवा तुम्हाला सर्वांना निशाणा केला जाईल. अरे मी तर कार्यकर्ता आहे, मी कशातच नाही. आम्ही थोडंच पवारांच्या घरात जन्माला आलो आहे. आम्ही पवारांच्या घरात जन्माला आलो असतो तर रोहितदादा पवाराप्रमाणे आम्ही आमदार झालो असतो कुठंतरी, कारण मग आमच्याकडे बँका, पैसे, परत पवार फॅमिलीचं वलय राहिलं असतं. आम्ही झटणारी, भांडणारी, धावपळ करणारी, आक्रस्ताळेपणानं काही मुद्दे शासन आमच्याकडे लक्षच देत नाही त्यावेळी आम्ही आरडून वरडून आतडी तुटूस तर ओरडणारी कार्यकर्ते आहोत. त्यामुळे रोहितदादा पवार तुमच्या एवढं आम्हाला नशीब मिळालं नाही की आजोबा पवारांच्या घरामध्ये जन्माला यायचं. तसा जर एक देवाने आम्हाला संधी दिली असती की तुला कुठल्या घरात जन्माला यायचं आहे, आम्ही बी मागितलं असतं की आम्हाला पवारांच्या घरामध्ये जन्म द्या की आम्हाला आमदार खासदार होता येईल. आमचं दुर्दैव आहे, आमच्याकडे तसा ऑप्शन नव्हता. तसा ऑप्शन असता तर आम्ही मग कुठल्या तरी चांगल्या एखाद्या सरदार वतनदारांच्या निषेध व्यक्त करतो अशा वक्तव्याचा त्यांच्या. काल रोहित पवार एका अधिकाऱ्यावर सुद्धा मोठे ओरडले होते, भडकले होते. काय तू आत्तापर्यंत काय गोट्या खेळत होता असं एक वक्तव्य त्यांनी अधिकाऱ्यांवर भरसभेत केलेलं होतं. हे आमदार या पदाला हे वक्तव्य शोभणार आहे का? ज्यावेळी तुम्ही दुसऱ्याकडं किंवा तो प्रशासकीय अधिकारी होता, तो कोण कार्यकर्ता किंवा राजकीय कार्यकर्ता पण नव्हता. प्रशासकीय अधिकाऱ्यांना कसं बोलावं, काय बोलावं, खरं तर मी त्याच्यावर नंतर बोलेन. खरं तर शशिकांत शिंदे यांनी एक असं वक्तव्य केलं आहे की भाजपचे आहे ते अशी काही वाचाळवीरांना तयार करत आहे की जे सातत्यानं समाजामध्ये तेढ निर्माण करतायत की वक्तव्य करतायत. तुमचे वाचाळवीर कमी आहेत का तुमच्याकडं? पवारसाहेबांकडं वाचाळवीर नाहीत असं म्हणायचं आहे का? खूप जण वाचाळवीर आहेत. सांगेन मी, यादी देईन, 1 डझन नेत्यांची यादी देईन, त्यांनी कधी कधी काय काय बोलले आणि काय काय झालं ते. आता सध्या हैदराबाद गॅजेटचे कुणबी प्रमाणपत्र जे आहे ते मराठवाड्यामध्ये वाटप सध्या सुरू आहे. याच्यामध्ये सरकार पण असं म्हणतं की आता ओबीसीला कुठल्याही आरक्षणाला धक्का लावणार. सर एकंदरीत हे सर्व काही चित्र आहे. तुम्ही पण सातत्यानं बाहेर जाताय, फिरतायत, लोकांमध्ये जातायत. काय एकंदरीत आता लक्ष्मण हाकेची पुढची भूमिका काय असणार आहे? एका बाजूला धक्का लागत नाही असं म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला तहसीलदार किंवा प्रांत अधिकाऱ्यांना टार्गेट द्यायचं. प्रमाणपत्र वाटप सुरू झालेलं आहे. कसा धक्का लागला नाही? धक्का कसा लागला नाही तेवढंच आम्हाला शासनानं सांगावं. आम्ही खूप नाराज झालो आहे, आम्ही फ्रस्ट्रेट आहोत. शासन आमचं ऐकत नाही किंवा ओबीसीचा आवाज शासन ऐकत नाही, हे आम्हाला खूप खेदानं आणि दुःखानं नमूद करावं असं वाटतं. ओबीसीचा आवाज शासन ऐकत नाही, यामुळे आम्हाला सांगताना अतिशय खेद होत आहे. आम्ही नाराज आहोत अशी प्रतिक्रिया जी आहे ती लक्ष्मण हाके यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.